विद्यार्थिनींनो, पाठीमागच्या तासाला आपण बौद्धिकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या व्यक्तींचा किंवा मुलांचा विचार करताना अशा प्रकारच्या भिन्नतेच्या दृष्टिकोनातून मतिमंद बालके म्हणजे मेंटल डिसॅबिलिटी या प्रकारातील मुलांचा आपण विचार केला. मतिमंद म्हणजे काय, मतिमंद बालक म्हणजे काय, मतिमंद बालकांची वैशिष्ट्ये कोणती, त्यांची वर्तन वैशिष्ट्ये कोणती, मतिमंदत्व निर्माण होण्याची कारणं कोणती, मतिमंद विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये येणाऱ्या समस्या कोणत्या असतात आणि त्याचबरोबर या समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी शिक्षकांनी नेमकी कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण विचार केला. आताच्या तासाला आपण अलौकिक बुद्धिमत्ता असणारे बालक, अलौकिक बुद्धिमत्ता असणारे बालक म्हणजे गिफ्टेड चाइल्ड या गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणाऱ्या बालकांचा आपण विचार करणार आहोत. आता अलौकिक हा शब्द जर आपण विचारात घेतला तर अलौकिक म्हणजे खऱ्या अर्थानं लौकिकाला साजेस, सर्व गुणधर्मांनी, सर्व सकारात्मक दृष्टीने किंवा उत्तमात उत्तम असणाऱ्या बाबींनी युक्त असणाऱ्या ज्या घटकामध्ये अशा प्रकारची वैशिष्ट्ये आढळतात त्याला आपण अलौकिक असं म्हणतो. तर अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे सरासरीपेक्षा जास्त उत्कृष्ट अलौकिक बुद्धिमत्ता असणारे बालकं याच्या बाबतीत आपण विचार करताना सर्वसाधारणपणे असा आपण विचार करू शकतो की प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा कोणत्या तरी विशिष्ट परिस्थितीत झालेला असतो आणि हा जन्म म्हणजे एक सर्वार्थाने ईश्वराने दिलेली एक नैसर्गिक देणगी असते. तो कोणत्याही परिस्थितीत झाला तरी ईश्वराने तो एक प्रकारे आपल्याला बहाल केलेला आहे. ती एक निसर्गदत्त देणगी आहे असा एक सर्वसामान्य समज किंवा सर्वसामान्य सामाजिक तत्व प्रत्येक व्यक्तीने स्वीकारलेलं दिसून येतं. प्रत्येकाचा जन्म हा एक ईश्वराची नैसर्गिक देणगी असली तरी सगळ्याच व्यक्तींची गुणवैशिष्ट्ये ही समान असतात किंवा सारखीच असतात असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कोणत्या ना कोणत्या गुणवैशिष्ट्यांनी ही वेगळी किंवा भिन्न असलेली दिसून येते. मग या भिन्नतेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ती शारीरिक भिन्नता असेल, बौद्धिक भिन्नता असेल, मानसिक भिन्नता असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची कौशल्य किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन प्रकार असतील, या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा भिन्न असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही अद्वैत असते, म्हणजे कोणती व्यक्ती एकसारखी असू शकत नाही. म्हणजेच ज्यावेळेस आपण अलौकिक बुद्धिमत्तेचा विचार करतो त्यावेळेस निसर्गदत्त जन्मतः प्राप्त झालेल्या व्यक्ती आणि त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळी असलेली दिसून येते. म्हणजे काही व्यक्ती ह्या सामान्य बुद्धिमत्तेच्या असलेल्या दिसून येतात, काही व्यक्ती हुशार असलेले दिसून येतात, काही व्यक्ती मंद बुद्धिमत्तेचे असलेले दिसून येतात, तर काही व्यक्ती अलौकिक किंवा कुशाग्र बुद्धिमत्तेचे असलेले दिसून येतात.
म्हणजे त्यांचा बुद्ध्यांक हा सरासरी 130 ते 140च्या वर असलेला दिसून येतो. मग अशी अलौकिक प्रज्ञेची किंवा बुद्धिमत्तेची वाढ ही कुटुंब, शाळा, समाज यांच्या सामूहिक प्रयत्नाने होत असते. म्हणजे ही देणगी तिला जन्मतः प्राप्त होत असते, त्यात वाद नाही आहे किंवा त्यामध्ये दुमत असण्याचंही कारण नाही. परंतु त्याला जन्मजात प्राप्त झालेली बौद्धिक क्षमता किंवा बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक क्षमता, त्या क्षमतेचा विकास, त्या क्षमतेची वाढ जन्मल्यानंतर तो ज्या कुटुंबात राहतो, वावरतो, वाढतो, तो ज्या समूहात, ज्या शाळेत वावरतो, वाढतो, समायोजन करतो, या सगळ्यांच्या प्रयत्नाने त्याच्या बौद्धिक क्षमतेमध्ये काळाच्या ओघात सातत्याने वाढ होत असते. सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काही मुलं ही सर्वसाधारण बुद्धिमत्तेची असतात, काही मुलं ही मध्यम बुद्धिमत्तेची असतात, काही मुलं ही मतिमंद बुद्धिमत्तेची असतात, तर काही मुलं ही उच्च बुद्धिमत्ता व उज्ज्वल यश संपादन करणारी असतात. आणि जी मुलं अलौकिक बुद्धिमत्तेची समजली जातात किंवा असतात, अशी मुलं भविष्यामध्ये उज्ज्वल यश संपादन करतात. हे अनेक व्यक्तींनी सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक व्यक्तिमत्व समाजामध्ये निर्माण झालेली आहेत आणि अशा मुलांना किंवा अशा व्यक्तींना अलौकिक म्हणून संबोधले जाते. तर अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, त्याची आपण एक व्याख्या विचारात घेऊया. म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता असणारे बालक, याची संकल्पना काही प्रमाणात स्पष्ट व्हायला आपल्याला मदत होईल. तर अलौकिक म्हणजे काय की सातत्याने नेत्रदीपक, सातत्याने, मी खंडित स्वरूपात म्हटलेलं नाही, सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला प्रतिभावंत म्हणता येईल. आणि प्रतिभावंत म्हणजेच अलौकिकपणा होय. त्या ठिकाणी सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करणारे म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं काम त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार, त्याला झालेल्या बौद्धिक क्षमतेच्या आधारे सातत्याने करत असते आणि अशा व्यक्ती प्रतिभावंत समजल्या जातात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती लेखन क्षेत्रामध्ये प्रतिभावंत असते, प्रतिभा संपन्न झालेली दिसून येते. एखादी व्यक्ती संशोधन क्षेत्रामध्ये, एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट उद्योगधंद्यामध्ये, एखादी व्यक्ती एखाद्या व्यापारामध्ये, एखादी व्यक्ती एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये, एखादी व्यक्ती एखाद्या कला क्षेत्रामध्ये, एखादी व्यक्ती एका चित्रकलेमध्ये, म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाची जी क्षेत्र असतात, असंख्य क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीने आपला एक विशिष्ट प्रकारचा ठसा किंवा एक अढळ स्थान प्राप्त केलेलं असतं, म्हणून त्या व्यक्ती प्रतिभासंपन्न समजल्या जातात. आता प्रतिभा म्हणजे काय, तर प्रतिभाचा आपल्याला नंतर त्याचा सविस्तर मी अर्थ सांगेल, पण त्याचा एक साधा अर्थ आपल्याला सांगते. प्रतिभा म्हणजे काय की ज्या व्यक्ती आपल्या कार्यावर किंवा आपल्या कृतीवर 80% विश्वास ठेवतात, कार्यावर किंवा कृतीवर 80% विश्वास ठेवतात आणि 20% दैवावर विश्वास ठेवतात किंवा नशिबावर विश्वास ठेवतात किंवा नशिबावर हवाला ठेवतात, अशा व्यक्ती प्रतिभासंपन्न असलेले दिसून येतात. म्हणजे त्यांचा नशिबापेक्षा आपल्या कर्तृत्वावर किंवा आपल्या कृतीवर जास्त विश्वास असतो. ते जे प्रयत्न करतात, त्यांची जी सातत्याने धडपड चालू असते, त्या धडपडीवर किंवा त्यांच्या कृतीवर, कार्यावर त्यांची अढळ श्रद्धा असते आणि त्या अढळ श्रद्धेचं प्रमाण असतं 80% ते 80%पेक्षा जास्त. आणि यश मिळेल किंवा न मिळेल या बाबतीत
त्यांचा अहवाल असतो फक्त 20% किंवा त्याच्यापेक्षा कमी. म्हणून अशा व्यक्तींना प्रतिभावंत म्हणता येईल. प्रतिभावंतालाच दुसरा शब्द अलौकिक असं आपण समजतो. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आपल्याला पाहता येईल की बौद्धिक पात्रता म्हणजे त्याची इंटेलेक्च्युअली जे आहे त्याच्याकडे असणारा इंटेलेक्च्युअल हा जो गुण आहे त्या इंटेलेक्च्युअलची पात्रता म्हणजे बौद्धिक पात्रता हातामधील काम करण्याविषयी किंवा हातातील कार्याविषयी आढळ असणारी निष्ठा आणि उच्च सृजनशीलता या 3 घटकातील अंतर्क्रियेचा परिपाक म्हणजे प्रतिभा होय. प्रतिभेची ही व्याख्या पहा. याच्यामध्ये सुद्धा नशिबापेक्षा सृजनशीलतेवरती आणि कार्यावरील निष्ठा यावरती जास्त प्रमाणात भर दिलेला आहे. म्हणजे बौद्धिक पात्रता तो जे काम करतो त्या कामावर असलेली अढळ श्रद्धा किंवा निष्ठा आणि उच्च सृजनशीलता हाय क्रिएटिव्हिटी उच्च सृजनशीलता या 3 घटकातील अंतर्क्रियेचा परिपाक म्हणजे प्रतिभा होय. म्हणजे एखादी व्यक्ती प्रतिभा संपन्न किंवा म्हणते किंवा अलौकिक किंवा म्हणते जेव्हा त्या व्यक्तीकडे उच्च बुद्धिमत्ता असते, बौद्धिक पात्रता असते, बौद्धिक क्षमता असते. त्या बौद्धिक क्षमतेच्या आधारे तो जे काम करतो त्या कामावर असलेली त्याची निष्ठा किंवा श्रद्धा आणि त्या काम करण्याच्या कार्यातील कृतीतील सृजनशीलता काहीतरी नवनिर्माण करण्याची उर्मी काहीतरी नवनिर्माण करण्याचा दृष्टिकोन या तिघांचा ज्यावेळेस एकमेकामध्ये अंतर्क्रिया साधली जाते या तिन्ही घटकांचं ज्यावेळेस एकत्रित संघटन होतं समन्वय साधला जातो त्यालाच प्रतिभा असं म्हणतात. याचा अर्थ नुसती बौद्धिक पात्रता असून चालत नाही तर सृजनशीलता असली पाहिजे. नुसती सृजनशीलता असून चालत नाही तर त्यासाठी बौद्धिक पात्रता आणि कामावर निष्ठा असली पाहिजे. श्रमाप्रती तो जे काम करतो जी निष्ठा असते तेवढी असून चालत नाही तर त्यासाठी बौद्धिक पात्रता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. या तिन्ही गोष्टी असल्या पाहिजे. म्हणजे प्रतिभावंत होण्यासाठी उच्च प्रतीची किंवा अलौकिक बुद्धिमत्ता, श्रमावरील निष्ठा किंवा कार्यावरील निष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिएटिव्हिटी या 3 गोष्टींचा समन्वय साधनं म्हणजेच प्रतिभा. त्याशिवाय व्यक्ती प्रतिभावंत होऊ शकत नाही. आज आपण पाहतो की काही प्रचंड मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळाले वैज्ञानिक निर्माण झाले, शास्त्रज्ञ निर्माण झाले, डॉक्टर्स निर्माण झालेत, संशोधक निर्माण झालेत, लेखक प्रतिभावंत निर्माण झालेत, प्रतिभावंत कलाकार निर्माण झालेले आहेत, प्रतिभावंत राजकारणी निर्माण झाले आहेत, प्रतिभावंत समाजकारणी समाजात कार्य करणारे समाजसेवक निर्माण झालेले आहेत, प्रतिभावंत ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेलेले आहेत की त्या व्यक्तींनी त्या क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेला दिसून येतो. का उमटवलेला दिसून येतो तर त्या व्यक्तीकडं या 3 घटकांची अंतरक्रिया घडून आलेली दिसून येते किंवा या 3 घटकांच्या अंतरक्रियेचा परिपाक झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून त्या व्यक्ती प्रतिभावंत किंवा अलौकिक झालेले दिसून येतात. आता प्रतिभावंत यालाच दुसरा शब्द मी सांगितला अलौकिक. प्रतिभावंत बालक किंवा अलौकिक बालक गिफ्टेड चाइल्ड. आता आणखी एक त्याची व्याख्या सांगता येईल की शाळेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे विषय शिकवले जातात अगदी पूर्व प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा विद्यापीठी शिक्षणाच्या स्तरापर्यंत वेगवेगळ्या विषय शिकवले जातात आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार त्या प्रत्येक विषयामध्ये प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नाला त्याच्या बौद्धिक क्षमतेची किंवा बौद्धिक पात्रतेची जोड आणि त्या विषयावरती असलेली त्याची निष्ठा आणि त्या विषयाच्या आधारे त्याच्याद्वारे निर्माण होणारी सृजनशीलता
ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे तो एक विशिष्ट क्षेत्रात आपला ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्या अनुषंगाने एक व्याख्या आपल्याला पाहता येईल की विज्ञान, गणित, कला, त्याचबरोबर संगीत, सामाजिक नेतृत्व, राजकीय क्षेत्र, लेखन क्षेत्र अशा विशेष क्षेत्रातील उच्च प्रतीची प्रज्ञा तसेच सभोवतालच्या परिस्थितीशी हातमिळवणी करण्यासाठी लागणारी उच्च प्रतीची सृजनशीलता असलेली बालके म्हणजे अलौकिक बालके होय. आता इथं विज्ञान असेल, गणित असेल, समाजशास्त्र असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सर्जनशील विषय असतील किंवा सर्जनशील लेखन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतील, संगीत असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रात उच्च प्रतीची प्रज्ञा म्हणजे उच्च प्रतीचं ज्ञान तसेच सभोवतालच्या परिस्थितीची हातमिळवणी करण्यासाठी लागणारी सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशीलता त्याला आपण बोलतो. सृजनशीलता किंवा समायोजन क्षमता ज्या बालकामध्ये असते त्याला अलौकिक बालक असं म्हणतात. आणि आणखी एक त्याची व्याख्या आपल्याला सांगता येईल की समाजाच्या दृष्टीने मूल्यवान अशा कोणत्याही क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी व श्रेष्ठ प्रतीची पात्रता धारण करणाऱ्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रतिभावंत किंवा अलौकिक व्यक्ती किंवा बालक म्हणून समजले जाते. समाजाच्या दृष्टीने तो उपयुक्त ठरला पाहिजे. मग तो ते सामाजिक क्षेत्र असो, राजकीय असो, धार्मिक असो, आध्यात्मिक असो, लेखन क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो, व्यवसाय असो, उद्योगधंद्याचा असो, व्यापारी क्षेत्र असो, कोणत्याही प्रकारचं क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये त्याने जे काम केलेलं असेल ते नेत्रदीपक असेल असं आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा ते समाजाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असतं, समाजाच्या दृष्टीने मौल्यवान ठरत असतं. असं समाजाच्या दृष्टीने कोणत्याही क्षेत्रामध्ये नेत्रदीपक किंवा मौल्यवान कामगिरी आणि श्रेष्ठ प्रतीची पात्रता धारण करणाऱ्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला श्रेष्ठ प्रतीची पात्रता धारण, श्रेष्ठ प्रत म्हणजे तो उच्च दर्जाचा असला पाहिजे. मग तो लेखक असेल तो उच्च दर्जाचा असला पाहिजे, कलाकार असेल तो उच्च दर्जाचा असला पाहिजे, सर्व समाजमान्यता त्याला मिळाली पाहिजे. अशा ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना प्रतिभावान किंवा अलौकिक व्यक्ती किंवा बालक समजले जाते. आता ही जी बालकं आहेत या बालकांचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे या अलौकिक बालकांची जी वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतात ती वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये असतात दिसून येतात. तर नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत त्याची? एक पहिलं वैशिष्ट्य त्यांचं सांगता येईल आपल्याला की एखाद्या क्षेत्रात लहान वयात प्रभुत्व प्राप्त करतात. एखाद्या क्षेत्रात म्हणजे क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, अशा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये लहान वयातच ते आपलं प्रभुत्व सिद्ध करतात. उदाहरणार्थ APJ अब्दुल कलाम लहान वयातच त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भरारी घेतली. असे कितीतरी लोक आपल्याला सांगता येतील. दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला यांच्या बाबतीत सांगता येईल की लहान वयातच उच्च प्रतीची बुद्धिमत्ता, विवेकबुद्धी आणि स्मरणशक्ती यांच्याकडे असते. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असलं लहान वयातच उच्च प्रतीची म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलं असतात. विवेकबुद्धी म्हणजे कोणतीही गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने आकलन करणे आणि त्याचं विवेचन करणे.
प्रत्येकाला रुचेल पटेल या पद्धतीने त्याचं विश्लेषण करणे किंवा त्याची मांडणी करणे, कोणती गोष्ट मांडताना विचारपूर्वक मांडणे, तारतम्य बाळगून आपला विचार मांडणे हे विवेक बुद्धीमध्ये अपेक्षित असले दिसून येतं. आणि अशा विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती जी असते ती अत्यंत तल्लख असते. ही 2 वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितली. त्यानंतर तिसरं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की लहानपणापासूनच उच्च प्रतीची श्रेष्ठ प्रकारची कार्यशक्ती, कामावर प्रचंड मोठ्या प्रमाणात निष्ठा आणि समर्पण वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. उच्च प्रतीची आणि श्रेष्ठ प्रकारची कार्यशक्ती, जे करायचे ते उच्च प्रतीचं करायचं, इतरांच्या पेक्षा वेगळं करायचं. एखादं काम सगळेच करतात, पण तेच काम जी व्यक्ती त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतो तो वेगळा, तो एक वेगळा म्हणून किंवा त्याचं एक वेगळं पण आपल्याला जाणवत असतं. सगळेजण तेच करतात, सगळेजण लेखन कार्य करतात, पण ज्याचं लेखन कार्य उत्कृष्ट असतं, जो वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो, सर्जनशीलतेने करण्याचा प्रयत्न करतो, मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याची लेखनशैली इतरांच्या पेक्षा वेगळी असते, त्यामुळे तो त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावतो. तसंच लहानपणापासून उच्च प्रतीची श्रेष्ठ प्रकारची कार्यशक्ती त्यांच्याकडे असते, कामावर त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात निष्ठा असते आणि कोणते काम समर्पण वृत्तीने तो स्वतःला समर्पित करतात, कामामध्ये झुकून देतात, अशी त्यांची प्रवृत्ती असते. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य यांचं आढळलेलं दिसून येतं की एकट्याने काम करण्यास असे विद्यार्थी किंवा असे बालक किंवा असे व्यक्ती प्राधान्य देतात. जे करायचं ते एकट्याने करायचं आणि असं काम करण्याचा दृढ निश्चय त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या ठायी विकसित झालेला असतो. जे करायचं ते एकट्याने करायचं, कारण त्याच्याकडं तेवढी अलौकिक बुद्धिमत्ता असते, त्याच्या कामावरची किंवा कार्यावरची अढळ श्रद्धा असते आणि त्याच्याकडं तशा प्रकारची सृजनशीलता असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही घटकांचं समन्वय साधण्याचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये असू शकतो. म्हणून एकट्याने काम करण्यास प्राधान्य आणि तशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचं काम करताना किंवा तशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं काम करताना निर्माण होणाऱ्या ज्या समस्या असतात त्या समस्यांना तोंड देण्याची त्यांच्याकडं तेवढी पॉवर असते, तेवढी शक्ती असते. त्याच्यानंतर अशी बालकं जी असतात ती सर्जनशील असतात, तरल कल्पना शक्ती त्यांच्यामध्ये असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दृढ मानसिक विश्वास किंवा दृढ मानसिक साहचर्य त्यांच्यामध्ये दिसून येते. सर्जनशील, तरल बुद्धिमत्ता किंवा तरल कल्पनाशक्ती आणि दृढ मानसिक साहचर्य यांच्यामध्ये आढळून येतं किंवा दिसून येतं. त्यानंतर अशी जी बालकं असतात, या बालकांच्या बरोबर काम करताना इतरांना एक प्रकारे प्रेरणा मिळते किंवा एक प्रकारे आनंद मिळतो. अशी अलौकिक बुद्धिमत्तेची बालकं असतात, त्यांच्या सहवासामध्ये इतरांना राहायला आवडतं आणि आपोआप अशा बालकांचं, अशा व्यक्तींचं आपोआप नेतृत्व करताना आढळून येतात. त्याचबरोबर आणखी एक वैशिष्ट्य यांचं आढळतं म्हणजे भौतिक घटना, भौतिक म्हणजे नैसर्गिक घटना, सभोवताली घडणाऱ्या घटना किंवा घडामोडी, त्याचबरोबर भौतिक संरचना, वेगवेगळ्या प्रकारचे तपशील याबाबत अशा व्यक्ती उच्च प्रतीच्या प्रतिक्रिया पटकन व्यक्त करतात. एखादी भौतिक घटना घडली तर त्याचं मनोवैज्ञानिक कारण कोणतं असू शकेल, त्याचं नैसर्गिक कारण कोणतं असू शकेल, त्यांचं शास्त्रीय किंवा वैज्ञानिक कारण कोणतं असू शकेल किंवा त्याचं सामाजिक किंवा सांस्कृतिक कारण कोणतं असू शकेल, याच्याविषयी या व्यक्ती तपशीलवारपणे आपले विचार व्यक्त करू शकतात, की जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना जमतंच असं नाही, पण अशा व्यक्तींना ते जमू शकतं.
आणि या व्यक्तींचं आणखी किंवा या बालकांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, यांची ग्रहण क्षमता तीव्र असते, आकलन क्षमता तीव्र असते आणि अमूर्त विचार करण्याची क्षमता ही उच्च प्रतीची असते. ग्रहण क्षमता, आकलन क्षमता तीव्र असते आणि अमूर्त विचार करण्याची जी यांची क्षमता असते ती क्षमता विलक्षण असते. जे मूर्त आणि अमूर्त, बऱ्याचदा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किंवा सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या किंवा मतिमंद असणाऱ्या मुलांना अमूर्त कल्पना पटकन समजतात असं नाहीच. पण अशा विद्यार्थी अमूर्त विचार जे आहेत ते मूर्त स्वरूपात सुद्धा उतरू शकतात, मांडू शकतात, उदाहरणाद्वारे ते स्पष्ट करू शकतात. म्हणजे अमूर्त विचार करण्याची यांची क्षमता ही अत्यंत तीव्र असते, अत्यंत उच्च प्रतीची असते. अशा प्रकारे अलौकिक बालकांची जी वैशिष्ट्य सांगितली की एखाद्या क्षेत्रात लहान वयातच प्रभुत्व मिळवतात, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, लहान वयातच यांची उच्च प्रतीची बुद्धिमत्ता, उच्च प्रतीची विवेक बुद्धी आणि उच्च प्रतीची स्मरणशक्ती असते. लहानपणापासूनच उच्च प्रतीची किंवा श्रेष्ठ प्रकारची कार्यशक्ती किंवा त्या कार्यावरती निष्ठा आणि समर्पण वृत्ती यांच्यामध्ये आढळलेली दिसून येते. कोणते काम एकट्याने करण्याला हे विद्यार्थी किंवा बालक प्राधान्य देतात आणि ते काम करताना समस्यांना तोंड देण्याची त्यांच्यामध्ये एक प्रकारची पावर किंवा शक्ती आढळलेली अस्तित्वात असलेली दिसून येते. हे एक वैशिष्ट्य. त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की सर्जनशीलता, तरल कल्पनाशक्ती आणि दृढ मानसिक साहचर्य दिसून येते. इतर व्यक्तींना, इतर बालकांना, इतर मुलांना यांच्याबरोबर काम करताना आनंद मिळतो. त्यामुळे अशा व्यक्तींचं एक नैसर्गिकरित्या नेतृत्व करताना दिसून येतं. यांची ग्रहण क्षमता आणि आकलन क्षमता तीव्र असते आणि अमूर्त विचार करण्याची क्षमता देखील उच्च प्रतीची असते. अशा प्रकारे एक सर्वसामान्य वैशिष्ट्य असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या अलौकिक बुद्धिमत्तेच्या बालकांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर शारीरिक वैशिष्ट्ये एक सर्वसाधारण स्वरूपात निरीक्षण करून मांडलेली आहेत. तर अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या बालकांची शारीरिक वैशिष्ट्ये कोणती की जन्माच्या वेळी यांचं सरासरी वजन हे जास्त असतं. याचा अर्थ असा नाही की जी मुलं जन्मतःच जास्त वजनाची असतात ते पुढे अलौकिक बुद्धिमत्तेची होतात असं आपण म्हणू शकत नाही. पण सरासरीने अनेक वैशिष्ट्यांचा विचार करता, शारीरिक वैशिष्ट्यांचा विचार करता ही मुलं जन्मतः कृश किंवा कुपोषित जन्मलेली नसतात, ती सदृढ जन्मलेली असतात. वजन जास्त म्हणजे ती सदृढ असतात. या मुलांचं आणखी एक वैशिष्ट्य असतं की ही मुलं लवकर बोलायला, लवकर चालायला शिकतात. इतर मुलांना कदाचित 1-1, 1.5 वर्ष चालायला, बोलायला लागतं, पण ही जी मुलं असतात ही मुलं अगदी 8-9 महिन्यातच उच्चार करायला शिकतात, चालायला शिकतात, धावायला शिकतात, बोलायला शिकतात, संप्रेषण करायला शिकतात. त्याचबरोबर ह्या मुलांचं एक शारीरिक वैशिष्ट्य असं दिसतं की ही मुलं मोठ्या मुलांसारखी जी लक्षणं असतात त्यांच्यामध्ये दिसतात, म्हणजे मोठ्या मुलांसारखं यांचं वर्तन असतं. आणि आणखी एक शारीरिक वैशिष्ट्य यांचं दिसतं की त्यांच्या ज्या कृती असतात त्या कृतीमध्ये सुबकता आढळते. आणि आणखी एक वैशिष्ट्य, ही मुलं ज्यावेळेस त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू किंवा ज्यावेळेस त्यांना आपण विशिष्ट प्रकारच्या सूचना देतो, आदेश देतो, त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया चटकन प्राप्त होत असतात. तात्काळ प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती अशा मुलांची असलेली दिसून येते. अशी शारीरिक वैशिष्ट्ये यांची असलेली आपल्याला दिसून येतात. तर अशा मुलांच्या ज्या अध्ययन समस्या ज्या आहेत त्या समस्या कोणत्या आहेत त्याचा आपण विचार करूया. तर जर मुलांच्या बाबतीत ही मुलं अलौकिक बुद्धिमत्तेची असतात, म्हणजे सर्वसामान्य मुलांच्या पेक्षा ह्या मुलांची जी अध्ययन क्षमता असते, अध्ययन गती जी असते किंवा ज्ञान संपादन करण्याची त्यांची क्षमता असते, त्यासाठी लागणारा जो कालावधी असतो त्या कालावधीच्या दृष्टिकोनातून विचार जर केला आपण तर
वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययन समस्या या विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्माण होतात. ते नेमक्या समस्या कोणत्या? एक पहिली समस्या म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेची किंवा हुशार जी मुलं असतात, कुशाग्र बुद्धिमत्तेची जी मुलं असतात, ती मुलं शक्यतो वर्गातील जी कामं चाललेली असतात, सर्वसाधारण सर्व मुलांच्यामध्ये जी शैक्षणिक किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या अध्ययनाच्या संदर्भात किंवा प्रकल्पाच्या संदर्भात जी कामं दिली जातात, त्या कामामध्ये ही मुलं तटस्थ असतात. कारण त्यांना त्या कामामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक आंतरिक उर्मी असते. त्यामुळे ही मुलं जी जनरल स्वरूपाची किंवा सार्वजनिक स्वरूपाची जी कामं असतात त्या कामापासून ती तटस्थ राहतात. त्यानंतर दुसरी एक समस्या, ह्या मुलांना सातत्याने बोलणं, सातत्याने वाचन करणं, सातत्याने विचार करणं, सातत्याने कल्पना मांडणं, सातत्याने काहीतरी कृती करणं, अशा प्रकारची वर्तनं या मुलांची आढळतात. त्यामुळं ही मुलं सतत काही ना काहीतरी विचार मांडत असतात. त्यामुळं ही मुलं सातत्याने बोलतात. ही मुलं बोलकी असतात आणि ती मुलं बोलकी असल्यामुळं इतर मुलांना वाटतं की ही मुलं कटकट निर्माण करतात किंवा कटकटीची वाटतात, नकोशी वाटतात. त्यामुळे ही मुलं इतर मुलांच्यापेक्षा वेगळी पडलेली आपल्याला दिसून येतात. दुसरं एक अध्ययनाच्या बाबतीत त्यांची समस्या की रोजचा जो अभ्यास आहे त्यांच्या दृष्टिकोनातून तो नॉर्मल असतो. त्यामुळे रोजचा अभ्यास करण्याचा यांना कंटाळा येतो. कारण वर्गामध्ये शिकवलं की सहजपणे त्यांना ते समजतं, सहजपणे त्यांना ते आकलन होतं आणि तोच अभ्यास पुन्हा पुन्हा करायचा मानसिकदृष्ट्या त्यांना ते कंटाळवाणे वाटतं. म्हणून रोजचा अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कंटाळा अशा विद्यार्थ्यांना वाटतो. ही या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक समस्या असलेली दिसून येते. या मुलांचा आणखी एक दृष्टिकोन असलेला दिसून येतो की इतर मुलं माझ्यापेक्षा कमी बुद्धीची किंवा कमी हुशार आहेत असा त्याचा एक दृष्टिकोन निर्माण झालेला दिसून येतो. त्यामुळं इतर विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन हा टीकात्मक स्वरूपाचा असतो. सगळ्याच विद्यार्थ्यांचा असतो असं नाही, पण एक सर्वसाधारणपणे काही प्रमाणात वर्तन अशा मुलांच्यामध्ये दिसून येतं किंवा आढळतं. इतरांकडे पाहण्याचा टीकात्मक दृष्टिकोन त्याचा असतो. कारण इतरांचं म्हणणं, इतरांचे विचार, इतरांच्या कृती त्याला पटतातच असं नाही. त्यामुळे तो त्याच्यावरती त्याच्या बौद्धिक क्षमतेला ते पटत नाही म्हणून टीका करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून टीकात्मक दृष्टिकोन असतो. त्यानंतर बऱ्याचदा तर्काला न पटणाऱ्या गोष्टी स्वीकारण्यास तो विरोध करतो. जे तर्काला पटत नाही तो स्वीकारण्याला विरोध करतो. जे तर्क आहे तर्कामागं काही ना काहीतरी एक लॉजिक असतं, काही ना काहीतरी एक विज्ञान असतं, काही ना काहीतरी त्याच्या पाठीमागे एक अर्थ असतो आणि ती गोष्ट जर आपल्याला पटत नसेल तर त्याला तो विरोध करतो. म्हणजे उदाहरणार्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात आभाळ आलेलं असेल तर पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. गडगडाट होत आहे, विजांचा कडकडाट होत आहे, पाऊस पडेल, हे त्याच्या पाठीमागचं तर्क आहे. आभाळ आलं, पाऊस सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की पाऊस होणार. त्याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण असलेले दिसून येतं आणि त्या तर्काला न पटणारं विधान जर कोणी केलं तर त्याला तो विरोध करतो. त्यानंतर अशी मुलं छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात म्हणजे लेखन असेल तर लेखनाकडं किंवा त्याच्यामधला नीटनेटकेपणा, टापटीपणा याच्याकडं ही मुलं शक्यतो दुर्लक्ष करतात. हस्ताक्षराच्या बाबतीत काही प्रमाणात हलगर्जीपणा अशी मुलं करताना दिसून येतात. अर्थात हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे किंवा नाही, पण बऱ्याचदा जी अलौकिक प्रतिभा संपन्न असणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्यांची अक्षरं जी आहेत ती व्याकरणदृष्ट्या 100% निर्दोष असतात. पण हस्ताक्षराचं जे वळण आहे ते वळण मात्र साजेचं नसतं. असं अलौकिक बुद्धिमत्तेच्या जे प्रतिभासंपन्न लेखक आपण पाहिले त्यांचं लिखाण पाहिलं. लेखन अत्यंत खोल दर्जाचं असतं, अलौकिक असतं, परंतु अक्षराच्या वळणाकडे पाहिलं की
खरोखर त्या लेखकानेच ते लिहिलेलं आहे का अशी शंका निर्माण होण्यास तिथं जागा असते. म्हणून लेखनाच्या बाबतीत किंवा हस्ताक्षराच्या बाबतीत हलगर्जीपणा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष दाखवण्याची वृत्ती अशा बालकामध्ये किंवा व्यक्तीमध्ये असलेली दिसून येते. आणि अलौकिक बुद्धिमत्तेचे असल्यामुळे ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची यांची प्रवृत्ती असलेली दिसून येते. त्या किरकोळ समजतात त्यांच्या दृष्टीने. जरी किरकोळ समजलं नाही, जरी त्याच्यातून समस्या निर्माण झाल्या तरी त्या समस्या ते सोडू शकतात. परंतु अशा किरकोळ ज्या गोष्टी असतात किंवा ज्यामधून गहन समस्या निर्माण होणार नाही, मोठे प्रश्न निर्माण होणार नाही, अशा ज्या तांत्रिक बाबी असतात छोट्या मोठ्या, त्या सहजपणे दुरुस्त होऊ शकतील अशा बाबींकडं ह्या व्यक्ती सहजपणे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येतात. आता जी अलौकिक बुद्धिमत्तेची मुलं आहेत तर अलौकिक बुद्धिमत्तेच्या मुलांच्या गरजपूर्तीचे मार्ग म्हणजे शिक्षकाने काय नेमकी जबाबदारी स्वीकारली पाहिजे किंवा यांच्या अलौकिक बुद्धिमत्ता असणारी जी मुलं असतात ती काय एका वर्गामध्ये 70-80% मुलं असतात असतला काही प्रकार. परंतु जी काही तुलनेने ज्यांचा बुद्धांक 130-140च्या पुढे आहे अशी जी मुलं आहेत कुशाग्र बुद्धिमत्तेची, अशा मुलांच्या बाबतीत काही वेगळे मार्ग किंवा वेगळी जबाबदारी शिक्षकाने स्वीकारली पाहिजे. तर ते मार्ग कोणते आहेत? एक अशी जी मुलं असतात याच्यासाठी स्वतंत्र शाळा, स्वतंत्र वर्ग किंवा स्वतंत्र अभ्यासक्रम असला पाहिजे. सर्वसामान्य अभ्यासक्रम तर त्यांचं डाव्या हाताचं मुलं असतं, ते सहजपणे ते आत्मसात करू शकतात. एकदा जरी शिक्षकाने त्यांना सांगितलं, एकदा जरी शिक्षकाने कृती करून सांगितली, एकदा जरी शिक्षकाने प्रयोग करून सांगितला, एकदा शिक्षकाने प्रमेय स्पष्ट करून सांगितले, एकदा शिक्षकाने एखादी आकृती किंवा कृती करून दाखवली की त्यांना ती पटकन समजते. त्याचं पुनर्भरण करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही किंवा गरजही वाटत नाही. अशी जी मुलं असतात अशा मुलांसाठी जास्त काठिण्य पातळी असणारा अभ्यासक्रम आणि अशा अलौकिक बुद्धिमत्तेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र वर्ग असला पाहिजे. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी संभाषण पद्धती वापरली जाते म्हणजे पाठ्यपुस्तक पद्धतीची वापरली जाते, द्विसंप्रेषण पद्धती वापरली जाते. शिक्षक आणि विद्यार्थी किंवा शिक्षक ही जी संप्रेषण पद्धती वापरली जाते त्याच्याऐवजी किंवा जी कथन पद्धती वापरली जाते किंवा जी स्पष्टीकरण पद्धती वापरली जाते याच्याऐवजी अशा विद्यार्थ्यांना चर्चा पद्धती, बुद्धिमंथन पद्धती, समस्या निवारण पद्धती, पृच्छा प्रतिमान यासारख्या अध्यापन पद्धतीचा उपयोग केला पाहिजे. जे चर्चा घडून आली पाहिजे, डिस्कस मेथड ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर बुद्धिमंथन, एखादा मुद्दा द्यायचा आणि त्याच्यावरती चर्चा घडून आणायची. किंवा जगामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या घटना किंवा घडामोडी घडतात आणि त्या बाबतीत वेगवेगळ्या देशामध्ये कोणकोणते प्रकारचे विचार मांडलेले आहेत त्याच्यावरती चर्चा घडून आणणं म्हणजे बुद्धिमंथन एखादी समस्या त्यांच्या समोर ठेवायची. ती सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, वैज्ञानिक असेल, गणितीय असेल, कोणती असेल ती समस्या त्यांच्यासमोर ठेवायची आणि ती समस्या सोडवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं. त्याचबरोबर पृच्छा प्रतिमान, सातत्याने पृच्छा करत राहायचे, विचारत राहायचं. एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर, त्या उत्तरातून पुन्हा प्रश्न, त्या प्रश्नाचं पुन्हा उत्तर, म्हणजे सातत्याने पृच्छा प्रतिमान या प्रतिमानाचा पृच्छा करून त्यांना शिकवलं जायचं पृच्छा पद्धतीने, म्हणजे इन्क्वायरी मेथड ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात अध्यापन करण्यासाठी आशय देण्याऐवजी प्रकल्प देणं किंवा स्वाध्याय द्यावे, प्रकल्प किंवा स्वाध्यायावरती भर द्यावा. त्याचबरोबर त्यांच्या वयापेक्षा वरच्या वर्गात त्यांना प्रवेश द्यावा. म्हणजे साधारणपणे वयवर्ष 6 असेल तर पहिलीत प्रवेश असतो, वयवर्ष 8 जर असेल तर तिसरीत प्रवेश असतो, वयवर्ष 10 असेल तर 5वीत प्रवेश असतो, वयवर्ष 15-16 असेल तर 10वीत प्रवेश असतो. म्हणजे 15-16 वर्षाच्या मुलांना 11वीत किंवा 12वीमध्ये प्रवेश देऊन टाकायचा, वयवर्ष 10 असेल तर 6वी किंवा 7वीमध्ये प्रवेश देऊन टाकायचा. म्हणजे वयापेक्षा पुढच्या वर्गात त्यांना प्रवेश देऊन टाकायचा. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जितका वेळ आपण देतो तितका वेळ न देता जलद अध्यापन करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करायला लावली.
त्यानंतर अशा विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्यक्तीच्या उच्च विद्याविभूषित किंवा प्रतिभासंपन्न अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींची किंवा तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानं अशा विद्यार्थ्यांसाठी सातत्याने आयोजित करणे. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना उच्च प्रतीची शैक्षणिक साधनं उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर एकाच वर्गामध्ये 2 इयत्तांचा अभ्यासक्रम त्यांच्याकडून करून घेणे. म्हणजे तिसरीत असेल तर तिसरी आणि चौथी, 5वीत असेल तर 5वी आणि 6वीचा अभ्यासक्रम करून घेणे. अशा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा आणखी वेगाने किंवा जलद गतीने विकास होण्यासाठी सुट्टीच्या दिवशी वर्ग घेणे. आणि सुट्टीच्या दिवशी बौद्धिक विकास जलद गतीने होणं हे जरी एक कारण असलं सुट्टीच्या दिवशी वर्ग घेण्यास, तर आणखी एक महत्त्वाचं कारण असलं दिसून येतं की इतर दिवशी इतर विद्यार्थी, सर्वसाधारण विद्यार्थी त्यांच्याबरोबर अध्ययन किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. आणि अशा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकवण्याचा वेग आणि यांना शिकवण्याचा वेग याच्यामध्ये अंतर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे जे टॉपिक असतात, कठीण टॉपिक असतात, ते कठीण टॉपिक सुट्टीच्या दिवशी शिकवले त्यांना पुन्हा वर्गात शिकवण्याची गरज किंवा आवश्यकता वाटत नाही. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वर्ग तात्पुरते एक महिना पण वेगवेगळ्या वर्गांचं आयोजन केलं पाहिजे. आणि अशा विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी संधी दिली पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण सृजनशील बालकं म्हणजे काय, सृजनशील बालकांची वैशिष्ट्ये कोणती असतात, सृजनशील बालकांची शारीरिक वैशिष्ट्ये कोणती असतात, सृजनशील जी बालकं असतात म्हणजे गिफ्टेड चाइल्डचे असतात, त्या चाइल्ड असणाऱ्या किंवा सृजनशील बालकं असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण क्षेत्रामध्ये मार्ग स्वीकारले पाहिजेत किंवा शिक्षकाने नेमके कोणते उपक्रम आयोजित केले पाहिजे, शिक्षकाने काय केलं पाहिजे, तर त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार केला. तर आता याच्यानंतरचा जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे सेन्सिटिव्ह ऑफ प्रॉब्लेम्स. तर समस्या संवेदन क्षमता असणारी मुलं सेन्सिटिव्ह. तर या उद्याच्या तासाला आपण प्रामुख्याने त्याचा विचार करूया. किंवा याच्यानंतरचा एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे सर्जनशील बालकं म्हणजे क्रिएटिव्ह चाइल्ड. तर क्रिएटिव्ह चाइल्ड म्हणजे नेमकं काय आणि त्यांची वैशिष्ट्ये काय, सर्जनशीलतेचे घटक कोणते असतात याचा आपण विचार करणार आहोत. सर्जनशील बालके याचा आपण नंतरच्या तासाला विचार करणार आहोत.